चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। परदेशात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध। डॉक्टर नामदेव निटूरकर, हलकर्णी महाविद्यालयात परदेशातील शिक्षण आणि नोकरीच्या संधीवर व्याख्यान। पदवी शिक्षणानंतर नोकरीच्या अनेक संधी परदेशात उपलब्ध आहेत। यातून तुम्ही करिअर बनवू शकता। समाजातील विरोधाभास फार मोठी दरी ठरत आहे। समाजात बदल करायचा आहे ही भावना आपणात रुजवा। जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास आपल्याला यशस्वी बनवितो। चंदगडची संस्कृती व माती सर्वश्रेष्ठ आहे। मी कोण आहे यासाठी स्वतःची ओळख करून घ्या। समाजाशी बांधिलकी निर्माण करा। भारतीय मेंदूत अनेक गुण आहेत, म्हणून त्याला मोठी किंमत आहे। सेवाभावी वृत्ती आपणास जोपासा। सातत्य, प्रामाणिकपणा बाळगा व न्यूनगंड बाजूला सारा। आई वडिलांच्या चेहऱ्यावर हसू निर्माण करण्यासाठी काहीतरी करा, म्हणजे जीवनाचे सार्थक होईल, असे प्रतिपादन डॉक्टर नामदेव निटूरकर यांनी हलकर्णी महाविद्यालयात परदेशातील शिक्षण व नोकरीच्या संधी या विषयावरती आयोजित व्याख्यानात केले। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य प्राध्यापक पी. ए. पाटील उपस्थित होते। यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य बी. डी. अजळकर, कैलास बोकडे, न्याक समन्वयक राजेश घोरपडे, प्राध्यापक जी. जे. गावडे, व्ही. व्ही. कोलकार, प्राध्यापक सचिन शेळके आदी उपस्थित होते। महाविद्यालयातील कौशल्य विकास कमिटी, यशदास स्पर्धा परीक्षा केंद्र, IQAC व युनि युरोप EU यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। प्रारंभी रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। कार्यक्रमाचा हेतू प्रास्ताविकातून व्ही. व्ही. कोलकार यांनी विशद केला। उपस्थित सर्वांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन प्राचार्य बी. डी. अजळकर यांनी केले। प्राचार्य बी. डी. अजळकर आपल्या मनोगतात म्हणाले, विद्यार्थी दशेत आपण ध्येयाचा पाठलाग करा। मनामध्ये अजिबात कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड बाळगू नका। या वयातच आपल्याला करिअर घडवायचे आहे। त्यासाठी कष्टाची तयारी ठेवा व जगाच्या पाठीवर नोकरी मिळेल तिथे ती करण्याची तयारी ठेवा। कारण स्पर्धेचे युग वाढले असून आपले अस्तित्व आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करणे गरजेचे आहे। आपल्या आईवडिलांच्या सन्मानासाठी तुम्ही विविध क्षेत्रात झेप घ्या, म्हणजे त्यांच्या मनाला समाधान प्राप्त होईल। अध्यक्षीय मनोगतात बोलताना माजी प्राचार्य प्राध्यापक पी. ए. पाटील म्हणाले, विस्तारलेल्या जगात आपली प्रतिमा काय असावी याचा आत्ताच विचार करा। तसेच एक चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करा। संस्काराची मूल्ये आपण विसरता कामा नये। देश विदेशात काय चाललंय याची जागृती आपणामध्ये असावी, म्हणजे आपण ध्येयापर्यंत पोहोचू शकतो। दौलत विश्वस्त संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक गोपाळराव पाटील, अध्यक्ष अशोकराव जाधव, उपाध्यक्ष संजय पाटील, सचिव विशाल पाटील आदी मान्यवरांचे प्रोत्साहन व सहकार्य लाभले। या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्रशांत नाईक, युवराज रोड, BA, BCom, BSc चे सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। सूत्रसंचालन प्राध्यापक जी. जे. गावडे यांनी केले, तर आभार प्राध्यापक सचिन शेळके यांनी मानले।